सगळ्या भारताला तुम्हाला बघितलं जे ॲप आहेत काही त्या बंद झालेल्या आहेत, त्या गव्हर्नमेंटनं बॅन केलेल्या आहेत. परंतु कल्याण नावाचा जो मटका आहे, मुंबई असेल बाकीचे सगळे जे मटके चालतात, ऑनलाईन मटके चालतात, कॅश मटके चालतात, हे बंद का होत आहे त्याच्याबद्दल आपण नक्कीच बोलूया. नक्की याचे मालक कोण आहेत आणि मालक नक्की हा आकडा काढतात कुठून, नक्की काय सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे खूप लोकांची अशी बळी गेलेली आहेत. काही लोकांनी खूप पैशाचा वापर जो आहे तो मटक्यामध्ये केलेला आहे आणि त्या पैशाचा कर्जबाजारी होऊन काही लोकांनी स्वतःचे जीवसुद्धा गमावले आहेत. परंतु खूप वर्ष झालं हे बॅन का होत नाही, याला बॅन का सरकार करत नाही, याला काय नक्की अशी काय प्रोसेस आहे की हे बंदच होऊ शकत नाही. नक्कीच बंद महाराष्ट्राला जाणून घ्यायचे. कारण की तुम्ही बघितलं कल्याण नावाचा जो मटका आहे तो 1 ते 10 मध्ये अंक असतात. त्या अंकामध्ये तुम्ही कोणताही अंक लावू शकतो. त्याचा दर जो असतो तो 10 रुपयाला 90 रुपये मिळतात. 10 मधील 1 ते 10 मध्ये कोणतीही आकडा असू द्या, 0 पासून चालू होतो. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 10 अंक कोणताही तुम्ही लावा. त्यातला एक लावायचा अंक, त्यातला एक जर तुमचा परफेक्ट बसला, समजा तुम्ही 2 लावलेला आहे आणि ओपनला तिथे 2च आला तर तुम्हाला 2 लो समजा तुम्ही 10 रुपये लावलेले आहेत तर 10 रुपयाला 90 रुपये मिळतात. जर तुम्ही 100 रुपये लावले तर 100 रुपयाला 900 रुपये मिळतात. जर तुम्ही 1000 रुपये लावले तर तुम्हाला 9000 रुपये मिळतात. परंतु बघितलं आणि जर डबल बसली म्हणजे ते कल्याणचं असतं, तुम्हाला जेवढ्या कुणाला माहीत आहे त्यांना माहीत आहे. आणि जर तो आकडा जर डबल बसला तर तुम्हाला 10 रुपयाला 900 रुपये मिळतात. 1000 रुपयाला काहीतरी आता बघा डिवाइड करा कसं मिळतात पैसे. ते नक्कीच खूप पैसा मिळतो या जुगारामध्ये. परंतु हा जुगार गव्हर्नमेंटनं बॅन केला पाहिजे. खूप लोक या लोकांनी बळी गमावले आहेत, त्यांचे घरे उद्ध्वस्त झालेले आहेत, काही लोकांचे संसार तुटलेले आहेत याच्यामुळे. कामुळे तर पैशामुळे. कारण की तुम्ही बघितलं काही तरुण पिढी जी आहे ती वळलेली आहे तिकडेच, त्या मटक्याकडे, जुगाराकडे. नक्कीच एक विनंती आहे आपल्या सरकारला की तो ॲप तो जो बंद आहे, कल्याण जो नावाचा मटका जो आहे तो बंद व्हावा. कारण की तुम्ही बघितले खूप लोकांची, आता 17 वेळा सांगतोय, 1000 वेळा सांगतोय, ते बंद होतच नाही आहे. ते बंद झालं पाहिजे. कारण की त्यातून एवढं माणसं पैसे घालवत आहेत. नक्कीच गव्हर्नमेंट काय याला का बॅन करेना तेच काय समजेन. आता ड्रीम 11 नावाची ॲप असेल, बाकीच्या कुठलेही असतील, माय 11 सर्कल नावाचे ॲप असेल, बाकीच्या ज्या स्पोर्टच्या असतील, बाकीच्या असतील, फॅन्टेसी असतील, लॉटरीच्या असतील, त्यासुद्धा ॲप सरकारने बंद केल्यात. परंतु हे का नाही बंद, याच्यावरती का विचार नाही करत सरकार. कारण की तुम्हाला माहितीच आहे हे जर बंद झालं तर खूप लोकांचे संसार जे उद्ध्वस्त होणार आहेत त्याच्यापासून वाचतील. ही जर बंद केलं तर कल्याण नावाचा मटका आहे, मुंबई नावाचा मटका आहे, बाकीचे असे खूप असे मटके आहेत जे बंदच होत नाही आहेत. परंतु बघितलं तुम्ही त्याच्यामध्ये खूप लोक इन्वॉल्व झालेले आहेत. कारण की तरुण पिढी एवढी त्याच्यामध्ये मग्न झालेले आहे, खेळत आहेत. अगदी तुम्हाला माहिती आहे 16-17 वर्षापासून ही लोक त्याच्यामध्ये खेळत आहेत. लहान मुलंसुद्धा त्याच्यामध्ये वळली गेले. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की पैसे कमवायला खूप वेळ जातो, घालवायला काही क्षणात घालवतो माणूस. तुम्ही बघितले त्या रॉकेट नावाचे ॲप होत्या, त्यात तर किती लोकांचे बळी गेले, किती लोकांचे संसार, किती कर्जबाजारी झालेत. परंतु हे सुद्धा मटका चांगला नाही आहे. याच्यावरती विचार विनिमय झाला पाहिजे. सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हा मटके जे आहेत ते बंदच झाले पाहिजेत असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. जे त्यांचं जे एक पैशाची लालच असते त्या लालचीला लोक बळी पडत आहेत. कारण की तुम्ही बघितलं कित्येक जण तरुण पिढ्या असू दे, म्हातारी माणसांपासून तिथे खेळतात आणि म्हातारी माणसंच सांगतात तरुण पोरांना, नाही असा आकडा लाव, तसा आकडा लाव, अशाने असे एवढे पैसे मिळतात, अशाने तेवढे तसे पैसे मिळतात. नक्कीच जास्त मी काय सांगत बसत नाही. कल्याण नावाचा जो मटका आहे, मुंबई नावाचा जो मटका आहे, त्याच्यामध्ये तरुण पिढी इन्वॉल्व होते, ते बाद होत चालले, पैसे अमाप घालवत आहेत. काय
कुणालाच काय कळत नाही किती काय येईल, फक्त एक आमिष असतं. ते आमिषाला बळी पडू नका. तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढीला एकच माझं सांगणं आहे की तुम्ही जर त्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व झाला तर तुमचं मानसिक संतुलन जे आहे ते बिघडेल. नक्कीच बतावून बघितले, मी स्वतः अनुभवलंय, मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी सांगतोय. मी आपला कसं आहे आता सांगायचं म्हणून सांगतोय, आपण त्यातनं आलोय, तुम्ही कुणी जाऊ नका याच्याबद्दलच मी सांगतोय. त्यात चांगलं नाही, तिथून पैसे चेष्टा नाही, खूप खूप कष्ट करावे लागतात पैसे कमावण्यासाठी आणि घालवायला क्षणात पैसे घालवू शकतो. परंतु तुम्हाला एकच तरुण पिढीला एकच माझं सांगणं आहे की तुम्ही नका या जुगाराच्या नादाला लागू. आणि हे गव्हर्नमेंट, हे सरकार का त्याच्यावरती विचार करा, हे बंद करा. नाहीतर तरुण पिढी सगळी जी आहे ती बाद होत चालले. सगळे लोक, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातले कमसे कम 30-40% तरुण जे आहेत त्यात खेळतायत. म्हातारी माणसं सुद्धा खेळतायत आणि म्हातारी माणसंच सांगतात असं करा आणि तसं करा. अहो काय तुमचं आयुष्याचं कल्याण नाही झालं पण तरुण पोरांचं तरी होऊ द्या. आणि नक्कीच तरुण पोरांना सुद्धा मी सांगतोय, तरुणांना सुद्धा सांगतोय की नका याच्यामध्ये इन्व्हॉल्व हो. तुम्ही ते पैसे जे ते घालवताय ते पैसे तुम्ही सेव्हिंग करा, त्या पैशाचं काहीतरी उपयोग होईल. परंतु नाही, माणसं ऐकत नाहीत. चांगलं सांगा, नाही तर कितीही चांगलं बोंबला तरी आत्ता सांगितलं ह्या कानानं तर ह्या कानाला ऐकून देतात. बघा बाबांनो, माझं चांगलं काम आहे सांगणं, तुमचं काम आहे ऐकणं का नाही ऐकणं. परंतु जे मटके जे चालतायत ते मटके जे आहेत ते ऑनलाईन बाहेरच्या देशातून त्याचे आकडे वगैरे निघतायत आणि नक्कीच तुम्हाला माहितीच आहे. बघा आता विचार करून बघा. माझं काम होतं सांगणं, तुमचं काम ऐकणं. पुन्हा एकदा सांगतो, धन्यवाद.